फक्त या मोहिते पाटलानं तुमचा माझा तालुका वाळवंट करून टाकला असा आणि उद्ध्वस्त केला. काय तुम्ही शांत व्हा मग तुझं नाव. तुम्ही सगळ्यांनी जर या ठिकाणी ओरडला असला याचा काय सुद्धा उपयोग नाही. बायको तिथे बसली ती ओरडायला, ती टाळी वाजवणार. तुमच्या ओरडाला का करू? सध्या भाकरी तिची खायची आहे. या राज्याच्या राजकारणात गेल्या अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्याला 14 साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याचा विकास कसा करायचा असतो हा नवा अंक केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला एक आदर्श घालून दिला असे माजी मुख्यमंत्री आणि आजचे तुमच्या माझ्या सर्वांचे आधारस्तंभ असलेले उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, गृहमंत्री आणि माझ्यासाठी जवळजवळ सर्व आदरणीय फडणवीस साहेब, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि ज्याने गेल्या 5 वर्षात सांगोला तालुक्याच्या जनतेसाठी रात्रंदिवस कष्ट केलं ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, जीवाभावाचा माझा सहकारी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब, माजी आमदार प्रशांत मालक साहेब, चेअरमन कल्याणराव काळे साहेब, अध्यक्ष आपले चेतनसिंह केदार साहेब, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य माझ्या लहान भगिनी आदरणीय नागनीताई, या शहरात ज्याने एक निवडणूक अशी गाजवून टाकली होती की दीपक आबाई आणि गणपतराव आबाई हादरले होते, त्या लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने, त्यांच्या सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व सन्मानित कुणा नाव राहिलंय तर मला माफ करा. मित्रांनो, आज या ठिकाणी आपली निवडणुकीची सभा आहे. ही सभा आहे ती आपलं ऋण फेडायची, उपकार फेडायची सभा. या तालुक्याच्या आवारात आलेलं प्रत्येक पाण्याचा थेंब ती शेतीसाठी असो नाही तर पिण्यासाठी असो, हे पाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या 2च पक्षांनी दिलेलं आहे. त्याचा उपकार आज तुम्हाला इथे येऊन फेडायचा आहे. हजारो वर्षापासून भाजलेली तरसलेली जमीन, जिला बोलता येत नसलं अबोल असलेली ती जमीन आहे जी रडती तुमच्या माझ्या समोर की मला कधी तुम्ही हिरवगार करणार आहे, पण आम्हाला हिरवगार केले नाही. उद्ध्वस्त केला सांगोला तालुका. कोणी केला तुम्हाला नाव माहित आहे. नाव गेला जर घाबरताय ती मी उघड सांगतो. फक्त या मोहिते पाटलानं तुमचा माझा तालुका वाळवंट करून टाकला असा आणि उद्ध्वस्त केला तुमचा माझा तालुका. आणि आज रणजितसिंह नाईक निंबाळकरांना खासदार केलं तुमच्या सगळ्यांच्या कष्टानं, दीपक आबाई सहकार्यानं, सगळ्यांच्या सेकंदादा सगळ्या सर्वांच्या सहकार्यानं मी आमदार झालो. आणि आज आपल्याला या ठिकाणी उजनीचं 2 टीएमसी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी, टेम्पोचं 2 टीएमसी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.